नमस्कार मित्रांनो, मागच्या 5 भागांमध्ये आपण बायसेप्स आणि ट्रायसेप्स या 2 मसल ग्रुपची सविस्तर माहिती घेतली. आता सुरू करूया पार्ट 6, जिथे आपण बघणार आहोत फोरआर्म्स मसल ट्रेनिंग. मी प्रफुल्ल मोरे स्वागत करतो तुमचं बायसेप्सची बाराखडी या मालिकेत. इथे आपण शिकणार आहोत मसल ट्रेनिंग बिहाइंड द सायन्स आणि स्मार्ट टेक्निक्स. फोरआर्म्स हा मसल ग्रुप एल्बो आणि रिस्टच्या मध्ये असतो आणि यामध्ये 20 पेक्षा जास्त मसल असतात. फोरआर्म्सचं मुख्य काम म्हणजे फ्लेक्शन, एक्सटेन्शन आणि ग्रिप करणे. तुम्हाला रिस्ट कर्ल ही मशीन माहित असेलच. ही मशीन म्हणजे मंदिरातली घंटा जशी येता जाता सगळेच वापरत असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या रिस्ट मध्ये कार्पल्स नावाचे छोटे हाडांचे तुकडे असतात. म्हणूनच वेट घेऊन रिस्ट कर्ल करणं योग्य नाही, कारण त्यामुळे रिस्ट इंजर होण्याचा धोका असतो. म्हणूनच फोरआर्म्स ट्रेन करण्यासाठी तुम्ही वापरा गोरिला ग्रिपिंग मशीन, ज्याला आपण 5 स्टार देऊ, किंवा हँड ग्रिपर याला आपण 2 स्टार देऊ, कारण रेजिस्टन्स वाढवता येत नाही. रिस्ट कर्ल मशीनला -5 देऊ. एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे फोरआर्म्सचं तिसरं फंक्शन होतं ग्रिपिंग करणे. जेव्हा तुम्ही हेवी एक्सरसाइज करता, जिकडे तुमची ग्रिप वर्क करत असते, तिथे तुमचा फोरआर्म्स आयसोमेट्रिक पद्धतीने ट्रेन होत असतो. म्हणूनच सेपरेट फोरआर्म्स ट्रेन करणं काही गरजेचं नाही. बस आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही शंका असतील तर कमेंट करा. पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत चेस्ट मसल, म्हणून फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.